आता नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटायला लागलं मिळाल्याच्या नंतर की तुम्ही म्हणतात काहीच मिळालं नाही? जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं. मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. जरांगे पाटलांच्या आव्हानानंतर लाखो मराठ्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. लाखो मराठा बांधव नवी मुंबईत एकवटले. पण जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन काय साध्य केलं असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. आणि आता याच प्रश्नावर जरांगे पाटील यांनी सविस्तर उत्तर दिलंय. ते काय म्हणालेत पाहूया. नाही, तसं विश्वास अविश्वासाचा प्रश्न नाही. विश्वास नसता तर मराठ्यांनी त्यांना 5 महिन्याचा वेळ दिला नसता दादा. ह्या साध्या गोष्टी नाहीत. करोडोनं मराठा समाज मुंबईत गेला पण नसता. त्या आम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळालं. आज एक विशेष सांगायचं राहिलं ते मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि अभ्यासकांना सांगतो. काहींचं म्हणणं असं आहे मुंबईत गेल्यामुळं काय मिळालं, काहीच हाताला नाही लागलं, काहीच नाही मिळालं. त्यांना काय मिळावं वाटतं त्यांनी आंतरवाली लिहावं. मी त्यांना हात जोडून विनंती करून सांगतो, त्या कायद्यात काय करावं असं तुम्हाला वाटतंय ते मी तुमचं ऐकतो सगळ्यांचं. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच तुम्हाला आव्हान आणि विनंती पण तुम्ही आंतरवाली लिहावं अभ्यासकांना. त्याच्यात काय करायचंय, काय तुमच्या काही ओळी टाकायच्यात का, तुमचं काही म्हणणं मांडायचंय का, तुमच्या समोरच मी सरकारला कळवतो. मागं आता कानायची गरज नाही. त्यांनी यावं, कारण हरकती 15 दिवस घ्यायच्यात. तुम्ही सगळ्यांना आंतरवाली या. ज्यांना ज्यांना सोशल मीडियावर लिहित आहेत त्यांनी या. त्यांना काय वाटतंय नेमकं काय मिळायला पाहिजे होतं. सगळ्या सोयऱ्यांचा हा शब्द आजचा नाहीये, हा 3.5 महिन्यापासून आहे. तवर तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं होतं हीच राईट शब्द आहे, हीच राईट व्याख्या पण आहे आणि हाच कायदा राईट आहे. आता नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटायला लागलं मिळाल्याच्या नंतर की तुम्ही म्हणतात काहीच मिळालं नाही? काय मिळायला पाहिजे ते तुम्ही मला येऊन सांगा. तुमचे काही शब्द असले त्यात टाकू आणि मी तुमच्या समोर सरकारला सांगतो हे शब्द आमचे अभ्यासक आहेत यांचे घ्या. बरं, 10 तारखेचं उपोषण कसं असणार आहे? म्हणजे अमर कारण त्या कायद्याची, सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची, अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे. आणि कायद्यात रूपांतर झालं की त्याची अंमलबजावणी झाली की ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे नोंद न मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला सुरू होते. मी मागही सांगितलं होतं, आताही सांगतो, मी आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन घ्यायची गरज नाही, गैरसमज करायची गरज नाही. सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय सुट्टी नाही. मराठवाड्यातल्या लोकांच्या नोंदी कमी सापडल्या. आपण मराठवाड्यात गॅजेट घ्यायला सांगितलं की ते गॅजेट असं सांगतायत मराठवाड्यात सगळा मराठा हा कुणबीच असं ते गॅजेट सांगतंय. सरकारनं तेही कबूल केलंय. सॉरी, कोणाला काही कोणाचा जळीत असेल, कोणाचा दस्तावेज सापडत नसेल, काळजी करायची गरज नाही. हे जे ऑब्जेक्शन घेणारे इतके दिवस कुठं होते आणि आता तुम्ही त्यांना आवाहन करता यायचं म्हणून? तेच मी पाठीमागे म्हणलो, पण चला नाराज करण्यापेक्षा हे 3.5 महिन्यापासूनचा शब्द आहे, आजचा नाही, सगळ्या सोयऱ्याचा. तुम्ही अचानक म्हणताय काय मिळालं नाही, लढाई जिंकली तर हारले. तुला तर एक तर कळत नाही काय ती लढाई कळा ना तुला. तू गोधाड्यात झोपलेला 5-50 घेऊन तिकडे घरात, तुला काय कळणार आहे कशात काय आहे. इथं शब्द होता सगळ्या सोयऱ्यांचा. त्यासाठी कायदा अध्यादेश बनण्यासाठी मराठी तिकडे गेले होते, घेऊन आले. अरे वेशेवर देऊन दे, नाही तर अंतरवालीत देऊ दे. पाहिजे तेच दिलं ना. एखाद्या आयरनात देऊन नाही तर बंद खोलीत देऊन दे. जिथं दिलं काय, पैसे तर नाही ना. एक खरंय ते म्हणतायत काय नाही मिळालं काही जण. बाकीचे अभ्यासक म्हणणं मांडणार आहे ना राज्यातले. बाकीचे अभ्यासक आता या तारखेपर्यंत हरकती घेतल्यात त्यांनी. बाकीचे मराठा आरक्षणावरचे अभ्यासक सगळे मत मांडणार आहेत. पण काही जण फक्त टोकरायची सवय आहे. आयुष्यभर त्यांना काय नाही दुसरं जमलं. मग त्यांचं मात्र एक खरं आहे की ते म्हणते मुंबईला गेलो हाताला काहीच नाही लागलं. ते मात्र खरं आहे. गोरगरिबांच्या हाताला खूप लागलं, खूप मोठा कायदा लागला, पण त्यांच्या हाताला काही नाही लागलं. त्यांना पिशी पाहिजे असं एखादी पैशाने भरलेली पद फीत ते नाही लागलं. आणि ते आम्ही मिळून देत नसतो. आयुष्यभर तुम्हाला दुकान बंद तुमचं. लक्ष्मण सोलंकेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.